Hello students, today we'll discuss the next part of organic chemistry, some basic principles and techniques. In last part we have studied as classification of organic compounds on the basis of functional group, and also we have studied as homologous series. Now the next, which is very important point in organic chemistry, is nomenclature of organic compounds. Yes, nomenclature of organic कंपाउंड्स. ठीक है, हेडिंग द्या बाळांनो. ठीक आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. ओके, खूप केअरफुली स्टडी करायचं तुम्हाला बाळांनो. ठीक आहे ना. येस, मग ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर जे आहे ना बाळांनो, ओके, येस, ते दोन वेने केलं जातं. येस, देर आर टू systems of nomenclature of organic compounds. ठीक आहे ना बाळांनो, किती सिस्टीम्स आहेत? दोन सिस्टीम्स आहेत. ठीक आहे ना. एस, फर्स्ट आहे कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम system, also called as travel name system. जी की ओल्ड सिस्टीम आहे बाळांनो. केस अगोदर नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम न केलं जायचं. ठीक आहे. नाउ सेकंड इज IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीम ही आता ओके पूर्ण वर्ल्डमध्ये यूज केली जाते बाळांनो. ठीक आहे. IUPAC सिस्टीम. आय मीन्स इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ठीक आहे, लक्षात येते का बघा बाळांनो. येस, IUPACचा ओके येस लॉंग फॉर्म काय आहे? येस, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ठीक आहे. येस, मग ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर दोन वेने केलं जातं. एक बाय युजिंग येस कॉमन नेम सिस्टीम, ऑल्सो कॉल्ड एज ट्रॅव्हल नेम सिस्टीम, अँड सेकंड वन इज IUPAC सिस्टीम. ठीक आहे. कॉमन नेम सिस्टीममध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे काय नॉमेनक्लेचर केलं गेलं ना बाळांनो, ओके, ते कशाच्या बेसवरनं तर काय? येस, द नेम ऑफ ओरिजिन फ्रॉम विच इट इज डिराइव्ड. समजते का? येस, ओरिजिनचं म्हणजेच काय सोर्सचं जे नॉमेनक्लेचर आहे किंवा नेम आहे, येस, त्या नेमिंगवरनं काय केलेलं आहे? येस, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल युरिया आहे. Urea is the organic compound. Yes, this urea name was okay as given on the basis of urine. Means first it was derived from urine. लक्षात येते का? Yes. सेकंड आहे सपोज फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड ओके एस बाळांनो, ओके एस कशावरनं आलेलं आहे? फॉर्मिकावरनं आलेलं आहे. ओके एस, किंवा फॉर्मिकस म्हणा. फॉर्मिकस इज दी ग्रीक वर्ड. ठीक आहे. त्या ग्रीक वर्डवरनं ओके काय आलेलं आहे? येस, फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिकस मीन्स अ रेड अँट. लक्षात येते का बघा? त्या रेड अँटमध्ये बाळांनो ओके एस काय मिळतो? फॉर्मिक ॲसिड मिळतो. ठीक आहे ना. येस, म्हणून काय त्या रेड अँटच्या नावावरनं किंवा त्या फॉर्मिकसच्या नावावरनं ओके एस काय केलेलं आहे? फॉर्मिक ॲसिड असं नॉमेनक्लेचर केलेलं आहे त्या कंपाऊंडचं. ठीक आहे. अशा नंबर ऑफ कंपाऊंड्स आहेत. ओके, जसं नॉमेनक्लेचर कशावरनं केलेलं आहे? त्याच्या येस नेम ऑफ सोर्सवरनं केलेलं आहे. समजते? बट इट इज नॉट पॉसिबल टू स्टडी ऑल कंपाऊंड्स इंडिव्हिज्युअली येस ऑन देअर सोर्सेस और नेम ऑफ सोर्सेस. ठीक आहे ना. येस, त्या सोर्सेसवरनं आपण लक्षात ठेवू शकत नाही बाळांनो ओके हे कंपाऊंड सगळे. There are millions of organic compounds and there was a need for a systematic nomenclature of okay these compounds. Okay, that's why a new system of nomenclature was introduced, that is IUPAC system. बाळांनो मग फर्स्ट हेडिंग द्या आता. yes, that is IUPAC system of nomenclature. ठीक आहे. yes, IUPAC system of nomenclature. yes, IUPAC system
ऑफ नॉमेनक्लेचर. ठीक आहे, बघा बाळांनो, आता IUPAC सिस्टीममध्ये नॉमेनक्लेचर कसं केलं जातं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. इन दिस ऑर्गॅनिक compounds are named by using following system. ठीक है ना. yes, in this organic compounds are named by using following system. एक सिस्टीम गिवन आहे बाळांनो. ठीक आहे, ही सिस्टीम काय बघूया बाळांनो. yes, word root. ठीक आहे, आफ्टर वर्ड रूट जे काय असेल ना, ओके, दॅट इज कॉल्ड एज अ सफिक्स. ओके, येस, इन दॅट प्रायमरी सफिक्स प्लस सेकंडरी सफिक्स. ठीक आहे, बिफोर वर्ड रूट प्रायमरी प्रेफिक्स अँड सेकंडरी प्रेफिक्स. ठीक आहे, एक सिस्टीम गिवन आहे बाळांनो तुम्हाला. त्याच्यामध्ये एस सेंटरला कोण आहे, वर्ड रूट. वर्ड रूट नंतर जे काय येईल ना बाळांनो, ओके, दॅट इज कॉल्ड एज अ एस सफिक्स. त्याच्यामध्ये दोन टाईपचे सफिक्स आहेत, एक प्रायमरी सफिक्स आणि दुसरा काय आहे, सेकंडरी सफिक्स. ठीक आहे, येस, आणि बिफोर वर्ड रूट जे काय असेल ना, ओके, दॅट इज कॉल्ड एज अ प्रेफिक्स. ठीक आहे ना. येस, दोन टाईपचे प्रेफिक्स आहेत बाळांनो, परत प्रायमरी प्रेफिक्स आणि काय सेकंडरी प्रेफिक्स. ठीक आहे, आता हे वन बाय वन स्टडी करूया आपण. येस, वर्ड रूट काय आहे, सफिक्स काय आहे, प्रेफिक्स काय आहे. ओके, हेडिंग द्या फर्स्ट, वर्ड रूट. वर्ड रूट. ठीक है, it gives an idea about the number of carbon atoms present in parent chain. ठीक आहे, पॅरेंट चेन म्हणजे काय, लॉंगेस्ट चेन. लॉंगेस्ट चेन वगैरे काय ते पुढे स्टडी करूया आपण. ठीक आहे, येस, मग नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत हे कोण सांगतं, वर्ड रूट. कशामध्ये, पॅरेंट चेन मध्ये. ठीक आहे ना. येस, बाळांनो एक टेबल तयार करा आता. ठीक आहे ना. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन येस पॅरेंट चेन. ठीक आहे, आणि इथं लिहा वर्ड रूट. ठीक आहे, येस. इफ सपोज नंबर ऑफ कार्बन्स आर 1, त्याला C1 म्हणूया. ठीक आहे ना. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स पॅरेंट चेनमध्ये एकच आहे. ठीक आहे, तर वर्ड रूट काय असतो बाळांनो, त्याच्यासाठी मिथ. लक्षात ठेवा. ठीक आहे, एक कार्बनसाठी वर्ड रूट काय असतो, मिथ. 2 कार्बनसाठी C2 आहे सपोज. 2 कार्बनसाठी असतो बाळांनो इथ. ठीक आहे, 3 कार्बनसाठी एस प्रोप. 4 कार्बनसाठी ब्यूट. ठीक आहे, येस, कॅरी करा पुढं. फॉर 5 कार्बन्स इट इज पेंट. ठीक आहे, फॉर 6 कार्बन्स इट इज हेक्स. ठीक आहे, 7 कार्बन्स C7. ठीक आहे, इट इज हेप्ट. 8 कार्बनसाठी C8. ठीक आहे, इट इज ऑक्ट. 9 कार्बनसाठी इट इज नोन. 10 कार्बनसाठी येस इट इज डेक. ठीक आहे, येस. 11 कार्बनसाठी येस इट इज अनडेक. आणि 12 कार्बनसाठी एस असे नंबर ऑफ कार्बन्स असतील, 12 पर्यंतच घेऊ आपण, डोडेक. लक्षात आलं का बघा. येस, दीज आर वर्ड रूट. ओके, येस, आणि कशावरनं लिहिलं, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन्स प्रेझेंट इन पॅरेंट चेन. एक कार्बन असेल ना बाळांनो तर काय म्हणायचं, मिथ म्हणायचं.
2 कार्बन असतील तर एथ, 3 कार्बन एस प्रोप, 4 कार्बन असतील तर काय एस ब्यूट म्हणायचं, आणि 5 कार्बन असतील तर पेंट. ठीक आहे. 6 कार्बन असतील तर काय हेक्स, 7 कार्बन असतील तर हेप्ट, 8 कार्बन असतील तर ऑक्ट. ठीक आहे ना. एस 9 कार्बन असतील तर नोन, 10 कार्बन असतील तर काय एस डेक, 11 कार्बन असतील तर काय एस अनडेक, आणि 12 कार्बन असतील तर काय डोट डेक. समजतं हे. येस, एक आयडिया येते तुम्हाला वर्ड रूटसाठी की बाबा किती कार्बन आहेत, त्याच्यावरनं आपल्याला काय लिहायचं आहे, वर्ड रूट लिहायचं आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आता. सेकंड, सफिक्स. ठीक आहे. वर्ड रूटच्या ओकेस नंतर जो येतो ना वळण ओकेस त्याला काय म्हणायचं, सफिक्स म्हणायचं. ठीक आहे. सफिक्सेस आर ऑफ 2 टाइप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एस प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स. ठीक आहे. ऑल्सो कॉल्ड एज 1 डिग्री सफिक्स. ठीक आहे. येस. आता प्रायमरी सफिक्स काय इंडिकेट करतो, इट गिव्स an idea about saturation and unsaturation in compound. लक्षात येते का बघा. येस, सॅच्युरेशन किंवा अनसॅच्युरेशन. सॅच्युरेशन म्हणजेच काय येस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेशन म्हणजे काय कार्बन कार्बन डबल और ट्रिपल बॉन्ड. लक्षात येते का बघा. येस, म्हणजेच काय तो एक आयडिया देतो काय प्रायमरी सफिक्स, की त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे का, सिंगल बॉन्ड आहे. समजते का. येस, परत एक टेबल करा बाळांनो. येस, फर्स्ट कॉलम मध्ये लिहा टाइप ऑफ कार्बन चेन. टाइप ऑफ कार्बन चेन. ठीक आहे. सेकंड कॉलम मध्ये लिहा प्रायमरी सफिक्स. थर्ड कॉलम मध्ये लिहा एस आययुपीएससी नेम. आययुपीएससी नेम. ठीक आहे. ओके, फर्स्ट घ्या टाइप ऑफ कार्बन चेन. सपोज सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड म्हणजे काय बोला ना ओके कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. करेक्ट. प्रायमरी सफिक्स इज ANE. ठीक आहे ना. प्रायमरी सफिक्स काय यूज करायचं त्या केसमध्ये ANE. आययुपीएससी नेम इज अल्केन. ठीक आहे. येस, सॅच्युरेटेड कंपाऊंडसाठी ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे येस त्याच्यासाठी आययुपीएससी नेम काय आहे येस अल्केन आहे. आणि सफिक्स काय आहे बघा प्रायमरी सफिक्स ANE. ठीक आहे. सेकंड अनसॅच्युरेटेड साठी ओके बाळांनो फर्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर सफिक्स काय असतो बाळांनो प्रायमरी सफिक्स ENE. ठीक आहे. आणि आययुपीएससी नेम असतो अल्कीन. ठीक आहे. नेक्स्ट अनसॅच्युरेटेड मध्येच ओके कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल. ठीक आहे. तर सफिक्स असतो बाळांनो ओके YNE and IUPAC name is alkyne. ठीक आहे ना. सेम कॅरी करा पुढे आता. सपोज 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आर देअर. ठीक आहे ना. ओके त्या कंपाऊंड मध्ये काय 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत. ठीक आहे ना. ओके त्यावेळेस प्रायमरी सफिक्स काय असतं बघा ओके डाय म्हणजे 2 इन डाय इन. ठीक आहे. येस, आणि त्याचं आययुपीएससी नोमेनक्लेचर असतं अल्काडाइन. ठीक आहे. येस, इफ सपोज 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आर देअर. ठीक आहे ना. कंपाऊंड मध्ये काय 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत. ठीक आहे. सफिक्स काय असतं प्रायमरी सफिक्स ट्राय इन. ट्राय मीन्स 3. लक्षात येते का बघा ट्राय मीन्स 3. ठीक आहे. इट इज अल्का ट्राइन.
अल्का ट्राय. नेक्स्ट 4 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील तर काय लिहाल? टेट्रा इन. टेट्रा इन, टेट्रा मीन्स 4. ठीक आहे. येस, दिस इज अल्का टेट्रा टेट्रा इन. आणि बाळांनो जर कार्बन कार्बन ओके 2 ट्रिपल बॉन्ड असतील ना, येस, तर काय लिहाल? येस, डाय वायनी. 2 वायनी. वायनी म्हणजे काय? ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे ना. येस, आणि IUPAC नॉमेनक्लेचर काय असेल? अल्का येस डाय वायनी. समजतं हे? येस. सपोज 3 कार्बन कार्बन ओके ट्रिपल बॉन्ड असते तर काय लिहाल इथं? ट्राय. ट्राय YNE. ट्राय मीन्स 3. ठीक आहे. अल्का ट्राय YNE. अल्का ट्राय YNE. समजते का हे? येस. डबल बॉन्ड ओके येस मल्टिपल टाइम्स जर असतील 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स ओके तर अकॉर्डिंगली त्याचं नॉमेनक्लेचर काय होतं बाळांनो? चेंज होत जातं. ठीक आहे ना. येस. एक्झाम्पल बघूया. सिंपल एक्झाम्पल बघूया अगोदर. ठीक आहे. कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आपल्याला इथं स्टडी करता येणार नाहीत अजून. फॉर एक्झाम्पल CH4. ठीक आहे. येस. नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत बाळांनो या कंपाऊंडमध्ये? येस 1 आहे. ठीक आहे ना. 1 कार्बन असेल तर वर्ड रूट काय असतो? लक्षात येते का? बघा तो फॉर्म्युला फॉलो करायचा आहे आपल्याला. ठीक आहे ना. अगोदर काय लिहायचं आहे? वर्ड रूट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय? सफिक्स, प्रायमरी, सेकंडरी, आणि त्याच्या अगोदर काय? प्रेफिक्स लिहायचं आहे. ठीक आहे ना. येस. मग आता ह्या कंपाऊंडसाठी ओके पूर्ण फॉर्म्युला रिक्वायर्ड नाही, फक्त अगोदर काय? वर्ड रूट लिहा. ठीक आहे. वर्ड रूट काय फॉर दिस कंपाऊंड? येस डेफिनेटली मिथ. एकच कार्बन आहे ना ओके म्हणून काय लिहिलं? मिथ लिहिलं. ठीक आहे. आता तो सॅच्युरेटेड आहे बाळांनो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर अनसॅच्युरेटेड असतो, तर इथं दुसरा कार्बन नाहीच. ठीक आहे. मग अनसॅच्युरेटेड असण्याचा प्रश्नच नाही. ओके म्हणून काय लिहा? फक्त ANE. काय झाला तो? मिथेन. समजलं का? येस. नेक्स्ट बघा CH3. आता मात्र काय? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि 2 कार्बन्स आहेत. ठीक आहे. म्हणून काय? येस वर्ड रूट इज इथ. समजलं? 2 कार्बन आहेत म्हणून काय? इथ. ठीक आहे. सॅच्युरेटेड आहे म्हणून काय? ANE. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे ना ओके म्हणून काय? ANE. कुठल्या फॅमिलीमध्ये येतो? अल्केन. समजलं? दॅट इज इथेन. CH3 CH2 CH3. सांगा बरं. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोप. करेक्ट. तो चार्ट बघायचा नंबर ऑफ कार्बनचा. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड आहेत म्हणून काय? ANE. दिस इज प्रायमरी सफिक्स. येस. प्रोपेन इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. IUPAC नॉमेनक्लेचर. ठीक आहे. येस. CH2 डबल बॉन्ड CH2. आता मात्र काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि टोटल नंबर ऑफ कार्बन्स किती आहे? 2 आहेत. 2 आहेत म्हणून काय? येस इथ. ठीक आहे ना. वर्ड रूट इज इथ. त्याच्यानंतर काय? प्रायमरी सफिक्स. काय येईल सांगा बरं? कार्बन कार्बन डबल बॉन्डसाठी ENE. समजलं? येस. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर असेल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड 2 कार्बन आहेत ना, अगोदर वर्ड रूट काय लिहाल? इथ. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स YNE. इथाइन. समजते हे? येस. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये एक्झाम्पल स्टडी करूया. ठीक आहे. येस. नेक्स्ट घ्या आता. secondary is suffix, that is 2 degree suffix. ठीक आहे. आता सेकंडरी सफिक्स कशाला म्हणाल?
ठीक आहे. येस, आता सेकंडरी सफिक्स काय इंडिकेट करतो बघा. येस, इट गिव्स an idea about yes प्रिन्सिपल म्हणजे काय मेन प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप present in compound म्हणा किंवा मोलिक्यूल म्हणा. ठीक आहे ना. येस, इट गिव्स अन आयडिया अबाउट प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन कंपाऊंड. प्रिन्सिपल म्हणजे काय, मेन फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. येस, त्याची ऑर्डर मी नंतर देतो तुम्हाला. फक्त आता लक्षात ठेवा की बाबा येस सेकंडरी सफिक्स काय इंडिकेट करतो तर काय फंक्शनल ग्रुप इंडिकेट करतो. विच प्रिन्सिपल. ठीक आहे. येस, मग आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठले आहेत ते बघूया. ठीक आहे. परत एकदा टेबल तयार करा बाळांनो. ओके, त्याच्यामध्ये लिहा फंक्शनल ग्रुप आणि इथं लिहा सेकंडरी सफिक्स किंवा नेम ऑफ सेकंडरी सफिक्स म्हणू शकता त्याला. ठीक आहे. येस, फंक्शनल ग्रुप इज सपोज OH. ठीक आहे. OH असेल तर सेकंडरी सफिक्स असतो बाळांनो. ओके, OL. ठीक आहे ना. पुढं अटॅच करायचं फक्त आपल्याला OL. नेक्स्ट सपोज इट इज CHO अल्डिहाइड. करेक्ट ना. येस, सेकंडरी सफिक्स इज AL. नेक्स्ट आहे सपोज C डबल बॉन्ड O. ठीक आहे. दिस इज कीटो ग्रुप. ठीक आहे. सेकंडरी सफिक्स इज ONE. नेक्स्ट आहे SCOOH. कार्बोक्सिलिक ॲसिड आहे बघा. ठीक आहे. सेकंडरी सफिक्स इज ओइक ॲसिड. नेक्स्ट आहे SH. सेकंडरी सफिक्स इज थायोल. ठीक आहे. येस, पुढे घ्या. C डबल बॉन्ड O NH2 किंवा CONH2 लिहू शकता. दिस इज अमाइड. ठीक आहे. येस, सेकंडरी सफिक्स इज अमाइड. नेक्स्ट इज C डबल बॉन्ड O Cl. दिस इज oil chloride. Means the secondary suffix is oil chloride. C double bond O R. Yes, it is named as alkyl dash OATE. Alkyl dash OATE. ठीक है ना. Yes. Next is NH2. This is amine. Secondary suffix is amine. Next one Cl. This is nitrile. Next SO3H. This is sulfonic acid. हे पाठ पाहिजे बाळांनो तुम्हाला आता. ठीक आहे ना. एस OH असेल तर OL. ठीक आहे. CHO असेल तर काय AL. C डबल बॉन्ड O असेल नुसता तर काय SONE. COH असेल तर ओइक ॲसिड. SH असेल तर थायोल. कुठं लिहायचं हे सेकंडरी सफिक्सच्या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. येस, CONH2 असेल तर अमाइड. COCl असेल तर ऑइल क्लोराईड. ठीक आहे. COOR असेल म्हणजेच काय इस्टर आहे तो. ठीक आहे. अल्काइल डॅश OATE. येस, तिथं वर ठेवायचं आपल्याला नंतर जो काय असेल नंबर ऑफ कार्बन जे असतील तेवढे. ठीक आहे. NH2 असेल तर काय अमाइन. CN असेल तर नायट्राइल आणि SO3H असेल तर बाळांनो सल्फोनिक ॲसिड. आता प्रेफिक्सकडे जाऊया आपण. ठीक आहे ना. एक्झाम्पल नंतर स्टडी करूया. कारण नॉमेनक्लेचर करते वेळेस हा चार्ट सोबत ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे ना. चार्ट्स बनवून ठेवा अगोदरच. आणि ज्यावेळेस आपण नॉमेनक्लेचरचा लेक्चर घेऊया ना ॲक्च्युअलमध्ये म्हणजे ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना आपण केस त्यावेळेस तुमच्यासमोर हा चार्ट असला पाहिजे. ठीक आहे ना. येस.
ओके, नेक्स्ट आहे प्रेफिक्स. प्रेफिक्स, ठीक है. देर आर टू टाइप्स ऑफ प्रेफिक्स. फर्स्ट इज प्राइमरी प्रेफिक्स, ठीक है, ऑल्सो डिनोटेड बाय एस 1 डिग्री प्रेफिक्स, ठीक है. नाउ प्राइमरी प्रेफिक्स इंडिकेट्स एस it gives an idea about cyclic or acyclic nature of a compound. ठीक आहे बाळांनो, तो सायक्लिक कंपाऊंड आहे की असायक्लिक कंपाऊंड आहे. येस, हे कोण सांगतं? प्रायमरी प्रेफिक्स. ठीक आहे. फॉर सायक्लिक कंपाऊंड सायक्लो prefix is used. सायक्लो prefix is used. ठीक है ना. यस, फॉर एग्जाम्पल, ठीक आहे, एक सायक्लिक कंपाऊंड आहे बाळांनो. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत बघा? 1 2 3, 3 कार्बन आहेत. करेक्ट ना. येस, प्रेफिक्स म्हटलं की वर्ड रूटच्या अगोदर घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. सायक्लिक कंपाऊंड आहे म्हणून अगोदर सायक्लो घ्या, सायक्लो. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ड रूट 1 2 3, 3 कार्बन्स आहेत ना म्हणून प्रोप. ओके, ऑल कार्बन्स आर सिंगल बॉन्डेड कार्बन्स. दॅट्स वाय येस द सफिक्स इज ANE. समजलं? हे सायक्लोप्रोपेन. परत स्टडी करायचं आपल्याला, डोंट वरी. ओके, आणखीन बघा. परत सायक्लो कंपाऊंड आहे. अगोदर काय लिहाल? प्रेफिक्स म्हणजे बिफोर वर्ड रूट. येस, दॅट इज सायक्लो. 4 कार्बन आहेत, 1 2 3 4 कार्बन्स. दॅट्स वाय ब्यूट. ठीक आहे. सॅच्युरेटेड आहेत म्हणून काय? ANE. दॅट इज सायक्लोब्युटेन. समजलं ना. ओके, दॅट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. करेक्ट. तर नेक्स्ट घ्या. यस, लास्ट वन, दॅट इज सेकंडरी प्रेफिक्स. सेकंडरी प्रेफिक्स. ठीक है. yes, it gives an idea about the substituents or side chain. सबस्टिट्यूएंटलाच काय म्हणा? साइड चेन or functional group other than principal functional group. Yes, it gives an idea about the substituents, side chain, functional group other than as principal functional group. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला सोडून ओके कुठलेही साइड चेन असतील किंवा काय यस सबस्टिट्युएंट असतील किंवा फंक्शनल ग्रुप असेल, बरोबर ना. ओके, ही आयडिया कोण देतं बळानो? ओके, सेकंडरी प्रेफिक्स. समजतंय? मग सेकंडरी प्रेफिक्सेस काय असतात जनरली? तर साइड चेन असतात किंवा सबस्टिट्युएंट्स असतात, बरोबर आहे ना. किंवा फंक्शनल ग्रुप अदर दॅन प्रिन्सिपल, मेन फंक्शनल ग्रुपला सोडून बाकीचे सगळे फंक्शनल ग्रुप जे आहेत येस ते कुठे येतात? सेकंडरी प्रेफिक्सेसमध्ये. समजलं हे? येस. मग आता सेकंडरी प्रेफिक्सेस कुठले कुठले असतात बघूया. ठीक आहे, टेबल करा वळानो असं एक. त्याच्यामध्ये लिहा सबस्टिट्युएंट्स. ठीक आहे, आणि इथं लिहा सेकंडरी प्रेफिक्स. ठीक आहे ना. येस,
त्याच्यामध्ये हॅलोजन्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे. आता प्रेफिक्स म्हणून लिहायचं आहे तुम्हाला तिथं. फ्लोरीनसाठी काय लिहाल? फ्लोरो. ठीक आहे. क्लोरीनसाठी काय लिहाल? क्लोरो. ब्रोमीनसाठी लिहाल ब्रोमो. ठीक आहे. आयोडीनसाठी लिहाल आयोडो. समजलं का हे? येस. पुढे घ्या. ठीक आहे. येस. CN सायनो. ठीक आहे. येस. NO2 that is nitro. NO this is nitroso. Nitroso. Okay. Alkyl groups, alkyl. अल्काईल साठी बघा सपोज मिथाइल आहे. मिथाइल साठी काय घ्याल? CH3 म्हणजे मिथाइलच. मिथाइल प्रेफिक्स. ठीक आहे. C2H5 साठी इथाइल. ठीक आहे. अल्कॉक्सी मध्ये अल्कॉक्सी म्हणजे काय असतो? OR असतो. आणि हा काय असतो? ROR. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा SOCH3 जर असेल ना बघा ओके तर काय घ्याल? मिथॉक्सी. मिथॉक्सी. ठीक आहे. OC2H5 इथॉक्सी. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रिपल बॉन्ड N प्लस असा जर ग्रुप असेल ना बघा ओके तर काय घ्याल? डाय अझो. ठीक आहे ना. अझो मीन्स नायट्रोजन. ठीक आहे. डाय म्हणजे 2. डाय अझो. समजलं का हे? येस. मग बघा परत सबस्टिट्युएंट जर हॅलोजन असेल, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर रिस्पेक्टिव्ह ओके सेकंडरी प्रेफिक्सेस काय असतात बघा? फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो. ठीक आहे ना. बिफोर काय येतात? हे वर्ड रूट येतात. समजते का? CN असेल तर काय म्हणायचं? सायनो. NO2 असेल तर काय? नायट्रो. NO असेल तर नायट्रोसो. ठीक आहे. CH3 असेल तर मिथाइल. C2H5 असेल तर इथाइल. ठीक आहे. हे ग्रुप सुद्धा आपण नंतर स्टडी करूया. नेक्स्ट अल्कॉक्सी. अल्कॉक्सी म्हणजे OR. त्याच्यामध्ये OCH3 असेल तर मिथॉक्सी म्हणायचं. OC2H5 असेल तर काय? इथॉक्सी म्हणायचं. आणखीन आहेत ते पुढे स्टडी करायचे आपल्याला. N ट्रिपल बॉन्ड N. This N carries positive charge. This type of group is called as a diazo. Di means 2 and azo means nitrogen. ठीक आहे ना. येस. बाळांनो आता ह्याचे चार्ट्स बनवून ठेवा. ओके. त्याच्यामध्ये वर्ड रूट असेल, प्रायमरी सफिक्स असेल, सेकंडरी सफिक्स असेल, प्रायमरी प्रेफिक्स, सेकंडरी प्रेफिक्स याचे चार्ट्स बनवून ठेवा आता. ठीक आहे ना. येस. आणि नेक्स्ट लेक्चरला ज्यावेळेस आपण एक्झाम्पल स्टडी करूया म्हणजेच काय ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर स्टडी करू त्यावेळेस तुमच्या सोबत हे काय चार्ट्स असले पाहिजेत. ठीक आहे ना. विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.